हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरे यांचा उद्या वायकरांच्या जोगेश्वरी मतदारसंघात दौरा। रवींद्र वायकरांवरील ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। पक्ष सोडण्यासाठी रवींद्र वायकरांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या। राऊतांचा ट्विट करत ईडीवर गंभीर आरोप। वायकर निष्ठावंत, धमक्यांना भीक घालत नाहीत, राऊतांचं वक्तव्य। मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्माच्या घरी आयकर विभागाचा छापा। माजी आमदार घनश्याम दुबेंच्या घरी सुद्धा छापेमारी। शर्मा सध्या जामिनावर। आज आलेल्या 2 संस्थांच्या सर्व्हेत 2 वेगवेगळे आकडे। टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळण्याचा अंदाज। तर सी वोटरच्या सर्व्हेत महायुतीला 22 तर महाविकास आघाडीला 26 जागा मिळण्याचं बाकी। सर्वे काही होऊ द्या, लोकांची मानसिकता पंतप्रधान मोदींसोबत जाण्याची। देवेंद्र फडणवीसांचा दावा। तर मोदींच्या गॅरंटीमुळे एनडीएला मोठा विजय मिळणार, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। राज्यामध्ये महाविकास आघाडी 32 पेक्षा जास्त जागा जिंकेल। जागा वाटपावरून कुठलाही तिढा नाही, संजय राऊतांचा दावा। राज ठाकरे 10, 11 आणि 12 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर। विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता। पुणे की पसंत, मोरे वसंत। वसंत मोरेंचा आज नवं व्हॉट्सअप स्टेटस। तर कालचं स्टेटस त्यांना लागायचं होतं, त्यांना बरोबर लागलं, वसंत मोरे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का। माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा। सिद्दीकींची ट्विट करत माहिती। मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार, राजीनाम्यानंतर बाबा सिद्दीकी यांची माहिती। तर वरळीमध्ये सिद्दीकींच्या अजित पवार गटातील प्रवेशाचे बॅनर लागले। 26 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सादर करणार महायुती सरकारचा अर्थसंकल्प। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।